800 रुपये किलोचा बदाम परवडत नाही, तुला 25,000 रुपये किलोचा गुटखा खायला परवडतो. अरे 30,000 रुपयाची विमल खायला परवडते. 200 रुपयाचं खोबरं परवडत नाही, पण 200 रुपयाचं खोबरं खाणार नाही, 250 रुपयाची खारीक खाणार नाही दादा. मग 25,000 रुपये किलोचा गो खाईल. मी काय वाईट सांगत नाही, वाईट बोलत नाही. त्याचं नावच आहे पहा, गुटखा. काय नाव आहे पोरांनो? गु जोर द्यायचा, गुटखा. खाणाऱ्याला म्हणाव फक्त मधला ट काढ. काय होत कुशाल खा म्हणाव. पुढीमध्ये फिल्टर होऊन आलाय. अरे येडी हळद. एकीकडे यान चंद्रावर गेलं, अरे एकीकडे त्या भारत देशाने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली जातो. अरे नासाला सुद्धा धडकी भरेल अशी कामगिरी माझ्या भारत देशाने केली. आणि एकीकडे आजच्या तरुणांना काय खावं याचं भान राहिलं. तुम्ही म्हणताल महाराज आणि आमच्या पैशाची खातो, तुमचं काय पेट्रोल जळतं. पण भल्या माणसं ऐकलं, अरे माणसाच्या जन्माला येऊन काय खावं, काय प्यावं आणि काय ल्यावं कळलं नाही ना, तर महाराज म्हणतात अरे नाही तरी गेला, नाही तरी गेला जन्मवाया. अरे माणसाच्या जन्माला आलास, माणसाच्या जन्माला आलंस काय, गाढवासारखं वज वाहून मेलास काय, आणि एखाद्या डोंगरासारखं नालीत गटारात पडून मेलास, काहीच फरक नाही. म्हणून अरे दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लों के दाम खर्च कर मुंह में मिट्टी पड़ जाती. जाम पर जाम पीने से क्या फायदा. अरे दारू सकाळी प्याला, संध्याकाळी उतरल, रात्री प्याला, सकाळी उतरल, त्यात नशाच काय. पण माणसानं नशा अशी केली पाहिजे, एकदा टाकली आयुष्यभर उतरली नाही पाहिजे. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, रात बीती सुबह उतर जाएगी. तू एक बार हरिनाम का प्याला पी के तो देख, अरे तेरी जिंदगी सुधर जाएगी. कोण म्हणतो नशा करू नका. अर्जी नशा माझ्या संत भगवान बाबांनी केली. अशी नशा केली की आयुष्याचं कल्याण झालं होतं. म्हणून भगवंताच्या नामाची नशा, जनजीवनाचं कल्याण होईल. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द वाकडा तिकडा चुकीचा गेला असेल, मायबापर माफ करा. खरं आम्हाला सुद्धा इथलं कार्यक्रम उरकून रात्री खूप लांब जायचे, वेळ कमी. मला वाटत होतं बरोबर 10लाच कीर्तन संपवून 10लाच उभं राहावं. काही अडचणी असतात, तुमच्या मागे अडचणी, आमच्या मागे पण काही अडचणी असतात. म्हणून सर्वांना 2 मिनिटं भजन करायचं. सुंदर भजन करायचं, आळस करायचा. बरं का मावशी, भजन चुकलं आणि आळस करताना दिसलं की पुन्हा पहिल्यापासून चालू करणार. विठ्ठल माझा 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 काही महिलांनी चांगलं भजन केलं. बरं का, काही महिलांनी चांगलं भजन केलं, पण काही मावश्या तिथल्या तिथं असं करीत होत्या. सर्वांनी चांगलं भजन केलं असं करीत होतो. आमचे परमपूज्य श्री गुरुदेव बाजीराव महाराज यांच्याकडून 51 रुपयाचं बक्षीस आले. अर्जुन नागरे साहेब, माझा नवरा, माझ्या लय काळजी त्यांना माझी. इकडे विचारून घेऊ का? 101 रुपयाचं बक्षीस आलं. बरोबर, धन्यवाद. इकडे विचारून घेऊ का? इकडे विचारून घेऊ का? पुढे बसलो त्या काय भगवान रेंडे यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस आले. धन्यवाद.
करविली तेशी गेली कटकट वाकुडे का नीट दिवस झाले तुमच्या पायाच्या पसरी काही बोलले नदीमध्ये क्षम करणे संती नव्हे अंगभूत व्यक्ती नव्हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे कोसने जन्मोजन्मी तुका म्हणे बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द वाकडा तिकडे गेला असेल मायबाप माफ करा तुमच्या लेकरासारखं आहे बरोबर आहे लेकरासारखं म्हणलं काल चुकीचं बोललो होतो बोलता म्हणलं माफ करा काय चुकलं असेल माफ करा तुमच्या बापासारखं आहे तुम्ही माझ्या लेकरासारखे ताना ताना म्हणलं म्हणून तुमच्या लेकासारखं आहे तुमच्या मुलासारखं आहे आम्हाला खूप लांब आहे कारण गाडी जाऊ शकत नाही 13,000 आणि सगळे 10 लाख आहे मग वेळेत व्हायला पाहिजे कार्यक्रम सुरू खूप 4 वाजे लोक म्हणाल पाहिजे म्हणून बोलण्याच्या ओघामध्ये काही शब्द चुकीचे गेला असेल परत एकदा माफ करा तुमच्या लेकरासारखं तुम्ही माझ्या मायबापासारखे कोणाला 4 लेकर असतील त्यांना 5वा मुलगा समजा माफ कोणाला 3 मुलं असतील त्यांना मला 4था मुलगा समजून माफ करा कोणाला 2 मुलं असतील तर त्यांना मला 3रा मुलगा समजा कोणाला 1च मुलगा असेल त्यांना मला 2रा मुलगा समजा दादांना कोणाला मुलगाच नसेल तर त्यांना मला दत्तक घ्या मला दत्तक घ्या तुमचा सगळा 7-12 उतारा माझ्या नावचा करा तुम्ही आळंदी पंढरपूरची वारी करा आणि तिकडेच मरा असं म्हणणार नाही गोड लोक गोड जनसमुदाय आपण घोटाळा एवढा आहे की तुम्ही सुद्धा 2 दिवसाला 2 कीर्तन येत बाबा 2 कीर्तन त्यामुळे तुमची सुद्धा कॅपॅसिटी 2 कीर्तनामध्ये 2 4 आणि हे 6 तास बसणं तुमची सुद्धा कॅपॅसिटी नाही म्हणून तरी पण शेवटपर्यंत एवढे टिकले सर्वांनी म्हणून दादांनो 2 मिनिटांमध्ये शेवट करणार आहे परंतु मी लिहिलेलं गाणं व्यसनबंदीवर लिहिलेलं गाणं दादा व्यसनमुक्तीची गरज आहे आज तरुण पिढी व्यसनमुक्त झाली पाहिजे दादा कारण तरुण व्यसनमुक्त झाला तरुण सुधारला पाहिजे कारण तरुणाच्या हातामध्ये भारताच्या काही सूत्र आहेत भारताची दोरी त्यांच्या हातामध्ये भारताची पताका त्यांच्या खांद्यावर आहे म्हणून तरुणांनी व्यसन केलं नाही पाहिजे कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका दारू का गांजा पिऊ नका अरे दादा नको लागो दारूचा नागा अरे दादा नको लागो दारूचा नागा दारूचा नाद लई वाईट आणि रोज रोज पिऊन हा होतोय ताईट याला झाली वर जाण्याची लई घाई आणि सकाळी 5 वाजताच गेला बाई त्याच्या तोंडात बाटली तशीच होती ताई आणि त्याच्या पिंडाला कावळा शिवला त्याची बायको रडती धाई धाई मला मुंबईला मेट्रो म्हणला होता नागपूरचा पिक्चर होता कपडे आणतो म्हणला आणि कसा विसरून गेला वादा अहो कसा विसरून गेला वादा अरे दादा नको लागू दारूचा अरे दादा नको लागू दारूचा आजकालची माणसं 2 गोष्टीमध्ये अडकून गेली
हा जमाना एक व्यसन आणि दुसरी म्हणजे फॅशन. प्रत्येक गोष्टीमध्ये फॅशन आली. टेलर पॅन्ट शिवाय तर चुकला की समजायचं फॅशन आली. चार चार बोट पॅन्ट कमी होत गेली. तर नंतर बरमुडा टेलर आणि चांगली पॅन्ट 1000 रुपये त्याची किंमत आहे, पण फाटक्या पॅन्टची किंमत 2000 रुपये. कशामुळे टेलर चुकला, फॅशन आली दादा. म्हणून व्यसनाच्या आणि फॅशनेच्या नादी लागू नका. साधं सिंपल जीवन जगण्याचा प्रयत्न करा. अरे दुनिया बिघडून गेली कशी रे दादा फॅशन आली आज. दुनिया बिघडून गेली कशी रे दादा फॅशन आली आज. दुनिया बिघडून गेली कशी रे दादा फॅशन आली आज. नाही हातावर ठेवली शिर दादा फॅशन आली आज. नाही हातावर ठेवली शिर दादा फॅशन आली आज. दुनिया बिघडून गेली कशी रे दादा फॅशन आली आज. काळ खूप वाईट आला. आई बापाचा ठेवी ना मान याच विसरून गेलं या भान. आणि बायको नांदन नवऱ्या पाचीर दादा फॅशन आली आज. आई बापा लग्नासाठी पोरगी मिळना. आजची कंडिशन फार बेकार झाली. लग्न हा म्हणजे एक जागतिक लेवलचा प्रश्न निर्माण झाला. त्याला कारण सांगितलं. कारण अरे ज्यावेळी मुली मिळायच्या त्यावेळी एकेकानं 2-2 लग्न केले, 3-3 बायका केल्या, 4-4. काही ना अर्धा डझन बायका केला. एक बायका म्हणजे बाजारातून केळी विकत आणण्याची गोष्ट आहे का? पण दादा पैशाच्या हव्यासापोटी काही मुलींना जाळून मारलं, काही ना हुंड्यासाठी काही ना विहिरी ढकलण्यात आलं जातं. ते पाप खपावलं. परिणाम लग्नासाठी पोरगी मिळणार. लग्नासाठी पोरगी मिळणार, त्या पोरांची लग्न जुळणार. लग्नासाठी पोरगी मिळणार, त्या पोरांची लग्न जुळणार. अरे काय आलो पोरांच्या नशिबी दादा फॅशन आली अशी. पोरगी शिकली, प्रगती झाली. आजच्या काळामध्ये कम्प्युटरच्या युगामध्ये मुलगी शिकली जातो आणि लोकशाही नाही. मुलींना अधिकार दिला. मुलगी डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, वकील झाली, मुलगी नगरसेविका, मुलगी सरपंच झाली, मुलगी राष्ट्रपती झाली. पण या लोकशाहीचा, या स्वातंत्र्याचा काही मुलींनी गैरवापर केला आणि आपल्या आई वडिलांच्या तोंडाला काळिमा फासली जातात. मुलगी शिकली, प्रगती झाली, कॉलेजमधून पळून गेली. दादा मुलींना माझी विनंती, लग्न आपल्या आई वडिलांच्या पसंतीनंच करा. मी जुन्या विचाराचा माणूस नाही, पण लग्न आपल्या आई वडिलांच्या पसंतीनं करा. कारण एक वेळ आपली चॉईस चुकीची ठरू शकते, आपली पसंती चुकीची ठरू शकते, पण आपल्या जन्मदात्या मायबापाची पसंती कधी चुकीची ठरू शकत नाही. कारण आणि आपल्या बापाला कोणी लिहिण्याकरता, साईन करण्याकरता नुसतं पेन मागू द्या. आपला बाप 5 रुपयाचा पेन समोरच्या व्यक्तीच्या हातामध्ये देण्यासाठी 10 वेळा विचार करतो का? मग एक गोष्ट लक्षात ठेवा, जो बाप अरे सदा 5 रुपयाचा पेन दुसऱ्याच्या हातामध्ये ठेवताना 10 वेळा विचार करत असतो, तो बाप आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हातामध्ये सोपवताना किती विचार करत असेल याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. मुलगी शिकली, प्रगती झाली, कॉलेजमधून पळून गेली. मुलगी शिकली, प्रगती झाली, कॉलेजमधून पळून गेली. तिच्या बापाने घेतली फाशी दादा फॅशन आली अशी. दुनिया या कलियुगाची कथा काय सांगू तुम्हा पुढे व्यथा. शब्द नाही गोविंदा फाशी दादा फॅशन आली अशी.